मुंबईतील बहुचर्चित भाग म्हणून धारावीची ओळख आहे, परंतु याच धारावीमध्ये काही महिन्यांपासून काही दिवसांपासून एक माथेफिरू आहे। तो महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास देत आहे, त्यांना अचानकपणे येऊन मारहाण करत आहे। धारावीमधील संत कक्कया मार्ग इथे हा जो माथेफिरू आहे तो जास्त वावरताना दिसत आहे। त्याचप्रमाणे ज्या महिलांना त्याने त्रास दिलेला आहे, कशा प्रकारे त्याने त्रास दिलेला आहे, नेमका तो काय करतो या संदर्भात इथे काही आपल्यासोबत बोलण्यासाठी महिला आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आपलं नाव काय आणि जेव्हा तुम्ही इथे वावर करत होता, इथे फिरत होता, तेव्हा काय केलेलं त्या माथेफिरू? मी घरी जात होती आणि त्यावेळेला असं अचानक येऊन मला लोखंडाने त्यांनी मारलं। असं पिशवी होती लोखंडाया कचऱ्याची आणि त्या कचऱ्यामध्ये लोखंड होतं आणि हा लांब होता आणि मी अशी आपली खाली मान टाकून जात होती, तर त्यांनी माझ्या डोळ्यावरतीच वार केला। किती लागलेलं तेव्हा तुम्हाला? त्यावेळेला माझा डोळा 3 दिवस बंदच होता। नंतर 2-3 डॉक्टर गेले पण अजून पण डोळ्याचं पाणी येते। नक्कीच इथे काही आणखी देखील महिला आहेत। ताई, या ज्या माथेफिरूचा उल्लेख केला जातोय, तुम्ही या माथेफिरूला बघितलंय का? काय सांगाल त्याबद्दल? बघितलं काय नाही, विविध चाळे करतो आणि हात वगैरे लावायचा प्रयत्न करतो। आम्ही इथे रोज आम्ही इथे राहतो, आम्हाला इथे सारखं भाजी बाजारात वगैरे जावं लागतं, यावं लागतं, त्याच्यामुळे खूप घाबरून आम्ही जातो। माथेफिरू आहे, त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे। जास्त काय होण्याचं तुम्ही वाट बघणार का? मला हेच बोलायचं, लवकरात लवकर त्याचा काहीतरी केला पाहिजे बंदोबस्त। खूप भीती वाटते, कारण लहान लहान मुली आहेत, इथे बायका आहेत, सतत ये जाय माणसांची, मार्केटला बायका येतात, येता जाता तो कशा पण नजरेने बघत असतो, म्हणजे असं काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे आम्ही घाबरून जातो, जास्त वेळ बाहेर पण येऊ वाटत नाही तो असला तर, पण आम्ही कुठवर घरात बसणार ना, यासाठी काही करा, लवकरात लवकर केलं पाहिजे त्याचा बंदोबस्त। तुम्हाला काय वाटतंय? खूप डेंजर आहे तो, माणसांना दगड मारतो, अजून उचलून काय पण टाकतो, कोणाला त्यांच्या डोळ्याला मारला, त्यांच्या डोक्याला मारला, अजून 2-3 जणांना गाडीहून असं ढकलून गेला, धक्का मारून गेला। कॅरेट घेऊन येत होतो ना आम्ही भाजीचा, तसा धक्का मारून जातो। सकाळी लहान लहान मुलं शाळेत जाते, कुणाला काय लागलं, उचलून नेलं, कुठं आपटलं तर जीव जायचा प्रयत्न, लहान लेकरं आहेत। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही फक्त ह्याचा बंदोबस्त करा। आमची मुली फिरतात आणि मुली जातात, आमचे कधी कॉलेजला जातात, कधी जॉबला जातात, कधी एखाद्या टायमाला दगड मारला तर तुम्ही काय करू शकता, तर ह्याचे तुम्ही बंदोबस्त करा बस। या ज्या सर्व महिला आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो माथेफिरू आहे तो अचानकपणे येऊन मारहाण करत असतो। एका महिलेसोबत देखील त्याने तोंडावरती येऊन हे बी करून जातो, कपडे बी ओढून जातो। तो एका बाईची साडी ओढून गेला होता भाजी घेताना, थुकतो तोंडावर, धरायचा प्रयत्न करतो। लहान लहान मुली आहेत, शाळेत जातात, आमच्या मुली आहेत, त्यांनी काय करायचं? आणि मेन गोष्ट मारतोय कुणाला, कधी दगड मारला, जीव गेला तर कोण भरून देणार? जाणारा माणूस जाईल, पण तो काय, त्यांना पोलिसांनी पकडायला पाहिजे ना। मग तेच आज ह्यांना मारलाय, उद्या कुणाला बी मारू, उद्या लहान लेकराला बी मारू शकतो, जीव जाईल। रस्त्यावरच उभे असतात दिवसभर, ते त्यांचे 2 लहान मुलं, त्यांचा मिस्टर हे भाजी विकतात, त्यांचं लक्ष सगळं त्या भाजीवर असतंय। पटकन येऊन दगड मारला, याचं डोकं फुटलं, कोण बघणार? याची जिम्मेदारी कोण घेणार? प्रत्येकाला 500 बायका तर रोज येणं झालं असतं, मग त्याच्या भीतीमध्ये कोण येणार नाही ना, मग यांच्या पण पोटावर पाय पडला ना त्या माणसामुळे। मग याचा लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तुम्ही। कायद्याने त्याला लवकरात लवकर पकडून शिक्षा द्यायला पाहिजे। आम्हाला आमचं बाकी दुसरं काहीच मत नाही त्याला। तो माथेफिरू असो, तो ड्रग्स ऍडिक्ट असो, तो घाणेरडा असो, तो स्त्रियांकडे बघण्याची त्याची नजर खूप घाणेरडी आहे। लहान मुलींकडे तो आकर्षित होतो, लहान मुलींना बघितलं की त्यांच्या मागं निघून जातो। आता त्या मुली 4 वर्ष 10 वर्षाच्या आहेत की 12 वर्षाच्या आहेत की 11 वर्षाच्या आहेत, त्यांना काय माहिती की कोण आपल्या पाठीमागे येतंय, कोण आपल्याला काय करतंय? हे शाळेला जाणाऱ्या मुलींचं लक्ष नसतंय, पण तो प्रत्येक मुलीच्या पाठीमागे जाते। तर त्या माणसाला आमचा काय तो दुश्मन नाही, पण ह्या एरियामध्ये तो नको। आता इथं आमच्या इथं 2 शाळा आहेत, एक BMCची शाळा आहे, एक श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल आहे। आता मुलींचा वावर तो रोज असतो, शाळेत आजूबाजूला आहेत, तो मुलींना एकटं बघतो आणि मुलींना पकडतो। कुणी आजूबाजूला स्पर्श करतो, घाणेरडे, तोंडाला हात लावणार, असं किस घेण्याचा प्रयत्न करणार, हाक करण्याचा प्रयत्न करणार असं, आणि मग त्यामुळे मध्ये त्याला 4-5 मुलांनी मारलं सुद्धा खूप। असं बाजारामध्ये पण महिलांना छेडल्याबद्दल तिथल्याही बायांनी मिळून त्यांना मारलं वगैरे। पण तो काय करतो, त्याला असं जाणवलं की आपल्याकडे कोणीतरी आहे, येत आहेत,
तर तो डायरेक्ट दगड घेतो आणि मारायला चालू करतो. समोरच्या व्यक्तीवरती हल्ला करायला चालतो. त्याच्यामध्येच माझे मिस्टर एका मुलीला वाचवण्यासाठी गेल्याबद्दल, सहाय्य करण्याबद्दल गेल्याबद्दल त्यांनी दगड मारल्याबद्दल त्यांना 12 टाके पडले. त्या माथेफिरूंनी हे जेव्हा त्या मुलीला वाचवण्यासाठी गेले होते, त्या मुलीच्या तोंडावर तिथे थुकत होता, तेव्हा तिला वाचवण्यासाठी गेले होते, तेव्हा त्या माथेफिरूने यांच्यावरती देखील हल्ला केलेला आहे. आपण इथे पाहू शकतो त्यांना टाके पडलेले आहेत. इतका भीषण असा तो अपघात होता, त्याने हल्ला केलेला होता. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी दररोजप्रमाणे मंदिराला चाललो होतो, तर आमच्यापासून 100 फुटावर जायचे. समोर एक 24-25 वर्षाची वेल ड्रेस मुलगी होती आणि कामाला चालली होती, आणि तो माणूस त्यांची हुज्जत चालली होती. मी गेलो तर मी म्हणलं काय झालं बाळा, तर ते म्हणले हा जबरदस्ती माझ्या तोंडावर थुकला. तर मी त्याला विचारलं, म्हणलं का रे थुकला, मुलगी कामाला पोटा पाण्यासाठी जात आहे तर तू का थुकला. तो मला मैं नाही थुका, गलती से होगा. मग मी म्हणलं, तर ती पोरगी लगी मला म्हणली की गलती नाही ना, जाणून बुजून मी समोर येतं, समोरच यांनी थुकलाय माझ्या तोंडावर. मग मी त्याला बडबड केली, म्हणलं हे चुकीचं आहे, म्हणलं पोटा पाण्यासाठी एखादी मुलगी, सिंगल मुलगी आहे. ते रागाभाडात पुढे गेला आणि त्यांनी घेऊन फनकनी दगड मला मारला. त्या मुलीला माझा त्यांच्या बाचाबाची होणार होती त्यांचीच, पण मी मध्ये गेल्यामुळं त्या मुलीला त्यांनी काय केलं नाही, पण त्याच्यात अडसर आल्यामुळे त्यांनी मला दगड मारला आणि जवळ 10-11 टाके लागलेत मला. माझे हालत आता सध्याला खराबच आहे तशी, पण एक सोशल म्हणजे की आता या अशा 10-12 घटना घडल्यात गेल्या 15 दिवसात. 15 दिवसात 10-12 घटना घडल्यात. अजून एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला जर दगड लागला ती जागेवर मरेल एवढा जोरात आघात असो त्याचा. आतापर्यंत त्याचा नेम बरोबर आहे, बराबर डोक्याला धरून मारतो तो. जर मेलं तर ह्याचे जिम्मेदार कोण. पोलीस पण बरोबर कॉपरेट करत नाही. पोलिसांचं काय म्हणणं आहे, तुम्ही FIR वगैरे या संदर्भात दाखल केली आहात का? मी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी FIR करण्यासाठी गेलो असताना आपले 3 स्टार होते वाघमोडे म्हणून, ते पहिले बोलतात की कशाला मधी पडायचं, हा तुला आता हे लागलं. म्हणलं मधी पडायचं एक सामाजिक बाबा, 25 वर्षाची माझ्या मुलीच्या वयाची मुलगी आहे, तिच्यावर अत्याचार होताना मी कसं बघणार. म्हणलं उद्या माझ्या मुली बाबतीतून घडेल, तर मी नाही तू आता एवढं तुला लागलं कशाला मध्ये पडायचं. मग पहिलं त्यांनी ते केलं. नंतर मग आम्ही सिनियर साहेबांकडे गेलो, बिडकर साहेबांकडे. बिडकर साहेबांनी लगेच म्हणले की बाबा काय असं सांगितल्यानंतर बोलले त्याला उचला, त्याला पकडा आणि मेंटल आहे तर मेंटल हॉस्पिटलला पाठवा, असं त्यांनी बिडकर साहेबांनी त्याला सांगितलं वाघमोडे साहेबांना. मग बाहेर आल्यावर ते साहेब FIR घ्यायच्या ह्याच्यातच नाही, ते बोलतात कंप्लेंट द्या आणि आम्ही कारवाई करतो. मी म्हणलं नाही, मला FIR द्या म्हणलं, तुम्ही FIR करा. पुन्हा जवळजवळ मी 5 वाजता तिथे पोहोचलोय. 5 वाजल्यापासून त्यांना म्हणतो FIR घ्या, पण ते घ्यायला तयार नाही. पुन्हा म्हणतात त्यांचा एक कोऑर्डिनेटर आला, 2 स्टार वाला सब इन्स्पेक्टर, तर तो मोबाईलमध्ये दाखवतो 122 अनुसार ह्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही, मेंटल आहे. म्हणलं मेंटल असा जर रस्त्यात राहिला तर ते किती जणांना घातक आहे. आतापर्यंत त्यांनी भरपूर जणांना मारलंय. गुंडा स्टाफवाल्यांना सिनियर साहेबांनी बोलवलं, मला फोटो दाखवायला लागलं. सिनियर साहेब म्हणले की याला पकडा म्हणला आणि मारा पहिला आणि याला पाठवून द्यायला. आणि गुंडा स्टाफवाले त्या सिनियर ह्याला लागतात वाघमोडे साहेबांना. साहेब यांनी जवळजवळ 7-8 जणांना मारले आमच्यासमोर, आणि ह्याला पकडायला गेलं तर हे लई ताकद आहे वेळ सगळं, तर हा झटकून दगड मारून पळून जातो. आपण जर या प्रकाराने बघितलं तर पोलीस कुठेतरी त्यांची जबाबदारी झटकताना पाहायला मिळतात. 200%, 100% नाही 200%. अक्षरशः म्हणजे एवढी घटना घडल्या तर त्याला कधी अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण माझा FIR पण घेतला नाही. सिनियर साहेब 2दा पुन्हा जाता नाही ना संध्याकाळी सिनियर साहेब आले, म्हणले यांचं काय झालं, FIR घेतला का यांचा, नाही बोलले आता घेतो म्हणले. आणि पुन्हा मला म्हणतात की नाही तुम्ही अर्जच द्या. मी म्हणलं अर्ज देऊन काय, ह्या असाच सुटला मोकाट. उद्या मला आज दगड मला लागला एवढे 11 टाके, एखाद्या महिलेला लागला, एखाद्या मुलीला लागला, ते जागेवर मरेल म्हणलं. मग त्या मेल्यानंतर तुम्ही फक्त पंचनामा करायला येणार का. आणि मी माझा फायदा नाही की बाबा पर्सनल की त्याच्याकडनं भरपाई घेईन, वेळपट आहे. एखादा जीव वाचेल या हिसाबाने मी FIR करण्याचा ह्याच्यात होतो. मला ना त्या माझ्यावर पण अन्याय झाला होता, पण ते तयारच नाही FIR घ्यायला. मग शेवटी मी त्यांना हूल दिली. म्हणलं मी उद्या गृह मंत्रालयात जातो, कमिशनर साहेबांना भेटतो आणि त्यांना लेटर देतो. म्हणलं तुम्ही शांत राहा, मग नंतर काम करा तुम्ही. अशा प्रकारे 2-3 वेळा हुज्जत घातल्यानंतर शेवटी माझी FIR घेतली तरी. म्हणजे त्यांना जिम्मेदारी नको, अशा प्रकारे वागतात की जणू काय म्हणजे आम्ही फालतू काय आणि निष्कारण गेलो आहे. असं तुम्ही गृह मंत्रालयात जाऊन निवेदन दिलं होतं? हो, मी काल आहे ना परवा दिवशीच गेलो होतो, पण जाताना मला त्रास होत होता. अर्ज केलेला मी, निघलो मी घरातून, पण मला थोडंसं चक्कर वगैरे यायला लागले म्हणून मी दादरवरून रिटर्न आलो. पुन्हा काल मी गेलो, काल आणि गृह मंत्रालयात. म्हणजे मला जेवढा त्रास हॉस्पिटलमध्ये झाला नाही त्या जखमेबद्दल, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी मेंटली टॉर्चर केलं पोलिसांनी.
ना FIR घ्यायला तयार. म्हणजे असं वाटत होतं की एखाद्या वेळेस ह्यांनाच कसं यांच्यावर जर झालं असतं तर कसं झालं असतं. नक्कीच. जर आता या संपूर्ण घटनेमध्ये तुमची प्रमुख मागणी काय आहे? पहिलं म्हणजे अर्जंट म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्या वेडपट माणसाला अरेस्ट केलं पाहिजे आणि त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जिथे काय आहे त्याला ठेवलं पाहिजे. नाहीतर हा कसा होईल, हा महिलावर एखादा अत्याचार करेल. रात्री बेरात्री महिला काय संडास आमच्या प्रत्येकाच्या घरात नाही, पकडून काय अत्याचार झाले, नाहीतर एखाद्या मुलीला काय, म्हणजे हा लक्ष फक्त टार्गेट आहे लहान मुली 12-13 वर्षाच्या, नाहीतर लेडीज ह्याला बघतो, जवळ घ्यायला बघतो, नाहीतर फोबाडीत मारतो. अशा प्रकारे म्हणजे एक वाईट घटना घडण्याच्या अगोदर याला प्रतिबंध केला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. माझं एक म्हणणं असं आहे, एखादी घटना घडत असेल तर पोलीस काय म्हणतात की तुम्ही सहकार्य करा, मदत करा, तुम्ही ती रोखण्यासाठी पुढे जा, तुम्ही सहकार्य आम्हाला द्या असं बोलतात. आणि जर आपण सहकार्य केलं, मदतीला गेलं, तर त्या मदत करणाऱ्यालाच ह्यांनी उलटं टार्गेट करतात की तुम्ही का गेलात, तुम्ही का केलं. म्हणजे केलं तरी तिकडून पण बोलतात, नाही केलं तिकडून पण बोलतात. मग हे कुठवर योग्य आहे डिपार्टमेंटचं? म्हणजे विश्वास ठेवायचा का नाही डिपार्टमेंटवरती, हा आता प्रश्नचिन्ह उभा राहिलाय आमच्या सर्वसामान्य माणसासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलींचा आणि महिलांचं प्रोटेक्शन, ते महत्वाचं आहे. कोणी पण असू द्या, पुढे एखाद्या मुलीवरती, महिलेवरती अत्याचार होत असेल तर कुणी पाहू शकत नाही, त्यामध्ये सगळेजण मदतीला येणार. आणि जर मदतीला धावून गेलं तर तुम्ही का गेला हा उलट प्रश्न विचारला तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग आता हा करायचं काय, हा आम्हाला प्रश्न पडलाय खूप मोठा. दादा, तुम्ही देखील, तुमच्यावर देखील त्या माथेफिरूने हल्ला केलेला होता, नेमकं तेव्हा काय घडलं होतं? आपके ऊपर देखिल जो माथेफिरू था उसने अटैक किया था, क्या हुआ था? मेरे को कुछ नहीं, मैं सीधे अपने घर से रोड पे जा रहे थे, मैं गली से जब ये रोड पे आए ना कि वो कचरा पट्टी है उधर, वो साईं बाबा मंदिर के पास, उधर वो कचरा पट्टी में वो कचरा चुन रहा था. वो डायरेक्ट मैं साइकिल इधर गया ना कि डायरेक्ट वो पत्थर डगर उठा करके मेरे को मारा उधर. लेकिन मेरे को ये नहीं लगा कि कौन है वो, मेरे को दिखा ही नहीं. तब इतना कस के लगा था, इधर एकदम पूरा सुन हो गया, आंख ताक बंद कर मैं साइकिल इधर ही छोड़ दिया और उधर तुरंत बैठ गया. तब तक इधर मन से ऑफिस है, उसमें से 2-4 आदमी आया, मेरे को फिर उठा करके वो इधर एक डॉक्टर साहब है उसके पास ले गया और इधर ट्रीटमेंट कराया. वो अभी 2 महीना हो गया, मैं किसी को बोला भी नहीं, मैं पुलिस चौकी नहीं गया. और ये मैं बोला पहले ऐसे ही कुछ धोखे से मार दिया होगा इसलिए मैं चुपचाप बैठा. लेकिन बाद में मालूम पड़ा कि ये सब जन को ऐसा ही कर रहा है. तो तब तक तो बहुत ज्यादा टाइम हो गया था, तो मैं किधर पुलिस चौकी उधर किधर भी नहीं गया. बस अपना दवाखाना दवा वो अपने से कराए, बस हो गया. 2-4 हजार रुपये गया इधर, निश्चित चेकअप कराए. अभी भी दाग है मेरा, अभी तक मिटा नहीं है. दादा, धारावीत आपण जर पाहिलं तर हा माथेफिरू बऱ्याच महिलांना त्रास देऊन झालेला आहे आणि पुढे काही घटना घडू शकते, तर काय म्हणणं आहे या संदर्भात? शक्यताच नाकारता येत नाहीये. आता तुम्ही सर्व महिलांना पाहिलं तर सर्व महिला घाबरलेल्या आहेत. घराच्या बाहेर जाताना आता त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येतोय की मी हेल्मेट घालून जाऊ का, कारण की तो आम्हाला पण मारेल. सर्वात महत्वाची गोष्ट, बलात्कार सुद्धा होण्याचे चान्सेस आहे. तोपर्यंत पोलीस शांत बसणार आहेत का? आता तुम्ही ऐकलं महिलांची स्टेटमेंट, काय सांगतायत? पोलीस आम्हाला मदत करत नाहीये. पोलिसांची ड्युटी काय आहे? तो रस्त्यावरती फिरतोय, मुलींची छेड काढतोय, मारतोय. एखाद्या लहान मुलीला जर तो गल्लीमध्ये घेऊन गेला, तिच्यासोबत नको ते केलं, तिला काय करणार आहे आणि तुम्ही कोणाला शोधत बसणार? मग पोलिसांना यांना आता सुधारगृहामध्ये टाकता येत नाहीये का? बरं, पोलीस हात का झटकतायत? पोलीस स्पष्ट म्हणतायत, अरे तू कशाला गेला मध्ये, म्हणजे ते आता काका त्या मुलीला वाचवायला गेले, त्यांनी तर चांगलं काम केलं, ते म्हणजे तू कशाला मध्ये गेला? म्हणजे उद्या कुठे बलात्कार होत असेल तर ते असंच म्हणणार का, अरे तू कशाला वाचवायला गेला? उद्या बलात्कार करतोय तो आणि दुसरा वाचवतोय आणि त्याला मारलं तर पोलीस असं म्हणणार आहे, अरे होऊ द्यायचा ना बलात्कार. याला पोलीस पण तेवढे दोषी आहेत. जर पोलिसांनी सुरुवातीला जर त्याला पकडलं असतं, त्याला सुधारगृहात टाकलं असतं किंवा जे काही त्यांचे डिपार्टमेंट असतील, मेंटल हॉस्पिटल असतील, त्याला तिथे टाकलं जर असतं ना, तर आमची धारावी आज सुरक्षित असती. पण आज महिला प्रचंड घाबरलेल्या आहेत. बाहेर जाताना भीती वाटते, असं वाटतं की मी सोबत माझ्या मुलाला किंवा नवऱ्याला कामाला घेऊन जाऊ का, हा रस्त्यामध्ये अडवेल, पकडेल, मारेल. त्याच्यामुळे तो मैदानामध्ये जात होता, ते पण म्हणतात. प्रचंड भीतीचं वातावरण आहे. याच्या अगोदर पोलिसांनी त्या माथेफिरूला पकडलं होतं का? एक्झॅक्टली, पोलिसांना स्वतः माहिती आहे. आता ज्यावेळेस या काकांना तिकडे म्हणजे गेले होते कंप्लेंट द्यायला, त्यावेळेस तिथले अधिकारी होते, ते स्वतः सिनियर साहेबांना सांगत होते की साहेब तो माथेफिरू असा करतो तसा करतो. आता मला एक प्रश्न पडलाय की पोलिस पण त्याला पकडायला घाबरतायत काय? म्हणजे पोलिस स्वतः घाबरतात त्याला पकडायला, मग आम्ही कसं सुरक्षित राहणार?
पोलिसांनी याच्यावरती कठोर पाऊल उचललं पाहिजे, नाहीतर आम्ही रहिवाशांच्या वतीने मोठं आंदोलन पोलीस स्टेशनच्या समोर करू. आपण पाहिलं की इथे अनेक महिला देखील आहेत, त्यांनी आपापल्या समस्या सांगितलेल्या आहेत. जो तो माथेफिरू आहे तो महिलांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करून त्यांना मारहाण करत असतो आणि अचानकपणे येऊन या सर्व गोष्टी घडत आहेत. आपण जर पाहिलं तर पोलीस देखील या सर्व घटनेमध्ये कुठेतरी हात झटकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी जबाबदारी जी आहे ती त्यांची पार पाडत नाहीयेत. इथे जे काका त्या मुलीच्या मदतीसाठी गेले होते त्यांना देखील त्या काकांना देखील असे प्रश्न उपस्थित करण्यात आले की तुम्ही का गेले होतात, म्हणजेच पोलीस देखील आपली जबाबदारी घेत नाहीयेत असा देखील प्रश्न इथे उपस्थित होते. त्याचप्रमाणे या ज्या धारावीतल्या मुली आहेत, महिला आहेत, त्या कुठेतरी अनसेफ आहेत, त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे. हा जो माथेफिरू आहे तो सतत गेल्या अनेक महिन्यांपासून या सर्व गोष्टी करत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. पोलिसांनी याकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.